मंडळ, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण एक कोकणातली भयंकर गोष्ट बघणार असो। या गोष्टीचे लेखक असत प्राध्यापक दयानंद सोरटे। पण ही गोष्ट बघूच्या पूर्वी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। माझ्या मावशीचे धीर म्हणजेच श्री संभाजी भोसले सर, मी त्यांका आदरान बापू असं म्हणायचंय। ते एक शिक्षक होते। ते मूळचे साताऱ्याचे, पण शिक्षक पेशात बदली होईतच असता। त्यांची सुद्धा बदली झाली होती आणि त्यांची रवानगी कोकणात झाली होती। कोकण या त्यांच्यासाठी नवीनच, कोणच असं ओळखीचा नाही होता। त्यामुळे कोकणात येऊन राहूचा आणि खाऊचा असे दोन प्रश्न त्यांच्यासमोर येऊन यक्ष म्हणून उभे होते। पण कोकणातली माणसं खूप चांगली असत या त्यांका कोकणात इल्यावर समजला। त्यांका हे दोन प्रश्न सतावत होते, पण जेव्हा ते कोकणात इले तेव्हा खूप माणसांनी त्यांची मदत केल्याने त्यांका जेवढा या अवघड वाटत होता तेवढा तर नाही होता। त्यांका एक शिक्षक गावले होते आणि त्यांनीच त्यांची मदत केलेली होती। एका खेडेगावात त्यांच्या रवासाठी एक जुना बांधकाम केलेला घर गावला होता। त्याच्यात त्यांका राहायची सोय केलेली होती आणि त्याच गावात एका घरगुती खानावळीची सुद्धा सोय झाली होती। त्यामुळे संभाजी सरांचे दोनवले प्रश्न अगदी झटक्यात सुटले होते। ताजा घर होता तर खूप दिवस बंद होता, त्यामुळे घरात धूळ आणि जळमटा साठली होती। पण ताजा घर होता तर खूप मोठा होता, अगदी 6 खानाचा। पण एवढं मोठं घर असून सुद्धा तो खूप स्वस्तात त्यांका सापडला होता आणि या गोष्टीचा त्यांका जरा आश्चर्य सुद्धा वाटत होता। पण त्यांका असं वाटला की या खेडेगावात दरच कमी असतील, शिवाय ते थंय नवीन होते। त्यामुळे त्यांनी त्या घरात राहायचो निश्चय केल्याने आणि त्यांच्याकडे दुसरं काही पर्याय सुद्धा नाही होतो। ताजा घर होता तर कौलारू होता, घराची भिंती लाल दगडाच्या चिऱ्याचे होते। तरी त्यांचं पहिलं दिवस संपूर्ण झाडलोट आणि साफसफाईतच गेलो आणि त्यांचा लग्नसुद्धा झाला नाही होता। त्यामुळे ते एकटेच होते। ते आजच साताऱ्यावरसून प्रवास करून इले होते आणि ही सगळी झाडलोट करून त्यांका थकवू इलो होतो। मग रात्री जेवण वगैरे आटपून ते लवकरच झोपी गेले। दुसऱ्या दिवशी मात्र त्यांका कामावर रुजू व्हायचा होता, म्हणून ते सकाळी सकाळी लवकर उठले। अंघोळ वगैरे आटपून ते आपल्या शाळेत जाऊक निघाले। ते खूप उत्सुक होते, शाळा कशी असात, शाळेतले शिक्षक कसे असतील। मग त्यांनी त्याच गावातल्या एका माणसाक त्या शाळेविषयी विचारल्याने मग त्या माणसान त्या शाळेचं पत्तं वगैरे सांगितल्यान मग ते त्या शाळेत गेले। शाळा बाहेरसून खूप सुंदर आणि आकर्षक दिसत होती। भिंती वगैरे मस्तपैकी रंगवलेले होते। 7-8 मुलं समोर खेळत होती आणि एकंदरीत वातावरण खूप मस्त होता। मग हे शाळेत गेले। शाळेतल्या शिक्षकांची ओळख करून घेतल्याने त्या शाळेतले शिक्षकसुद्धा खूप चांगले होते। त्यांची विचारपूस वगैरे केल्याने बघता बघता त्यांचं शाळेचं पहिलं दिवस पार पडलो। मग त्यानंतर ते परत आपल्या घराकडे इले आणि रात्री जेवण वगैरे आटपून रात्री झोपाचा प्रयत्न करूक लागले। पण त्या रात्री काय त्यांका झोपच येत नाही होती आणि त्याचं कारण म्हणजे ती त्यांच्यासाठी जागा नवीन होती आणि एकटे असल्यामुळे त्यांचा वेळ जाता जात नाही होतो। तरी खूप उशिरापर्यंत ते जागे होते। तरी रात्री 12 नंतर त्यांका झोप लागली। तरी रात्री 2च्या सुमारास एक आवाज संपूर्ण घरात घुमलो आणि त्या आवाजान त्यांका पटकन जाग येली। तसे त्यांनी आपले डोळे उघडल्याने त्यांच्या बरोबर वरती लाकडी वाशे होते आणि त्या आडव्या वाशावर एक उघडा बंब पिशाच्च बसला होता आणि ता एवढा वर बसून सुद्धा त्याचे पाय मात्र त्यांच्या तोंडापर्यंत लोंबत इले होते। इतके त्या पिशाच्याचे पाय लांब होते। त्याच्या अंगावर लांबच लांब केस होते आणि खूपच भयंकर असं त्याचं चेहरा होतो। त्याच्या अंगावर एक वस्त्र नाही होता। त्या पिशाच्याचं रूप बघून
हिंका चांगली दडकी भरली. तेंका आता काय करूचा ताच काय सुधरत नाही होता. ते चांगलेच घाबरले होते. त्यांच्या तोंडातून आवाज निघत नाही होतो. त्यांचं शरीर एकदम सुन्न पडला होता. तेंका थैना कोणतरी घट्ट पकडून ठेवल्याना असा भासत होता. ते उठायचा प्रयत्न करत होते, पण तेंका हालाक सुद्धा येत नाही होता. बघता बघता तेंका दरदरावून घामच फुटलो. ते आतसून खूप घाबरले होते, पण त्यांनी बाहेरसून तसं दाखवक नाही. त्यांनी त्या पिशाच्याक आपण धाडशी असव असा भासवल्यानी. त्या पिशाच्य होता तर मोठ्या डोळ्यांनी एकटक त्यांच्याकडे बघत होता आणि मोठमोठ्यान गुरगुरत होता. सुदैवान त्यांनी इगतपुरात जाऊन तथागत गौतम बुद्धांची स्थापना केलेल्या विपश्यना केंद्रामधल्या ध्यानधारणेची साधना केलेली होती आणि तेंका त्या क्षणी पटकन आठवला. तसा त्यांनी त्याच जागेवर ध्यान लावूक सुरुवात केल्यानी आणि ते पूर्णपणे ध्यानमग्न होऊन गेले. तरी त्यांनी जवळपास 1 तास ध्यान लावलेला होता आणि त्यावेळी त्यांनी अजिबात डोळे उघडूक नाही होते. जेव्हा त्यांचा ध्यान पूर्ण झाला तेव्हा त्यांनी आपले डोळे उघडल्याने तर समोरचा पिशाच्य त्या जागी नाही होता. पण त्यानंतर काय त्यांका झोप लागली नाही. ती रात्र त्यांनी जागवूनच काढल्याने आणि मग पुढच्या दिवशी ते आपल्या शाळेत गेले आणि शाळेतल्या एका शिक्षक सहकर्मचाऱ्याक ही सगळी गोष्ट सांगितल्याने. पण त्या शिक्षकाक मात्र ही गोष्ट काही खरी वाटत नाही होती. त्यांनी फक्त यांका एकच उपाय सांगितल्याने, तुम्ही दुसरी जागा शोधा, पण तोपर्यंत तुमका थंय रावाचाच लागतला. आणि थंय रावल्याशिवाय अजून काय त्यांच्याकडे पर्याय नाही होतो. त्या घरात राहणं भाग होता. त्या घरात राहणं म्हणजे माहिती असून सुद्धा मृत्यूच्या मुलकात राहण्यासारखा होता. पण तसे ते आतसून घाबरत नाही होते, कारण ते गावाकडचेच होते. त्यांचा जन्म ह्यो गावातच झालो होतो. त्यामुळे ते लहानपणी अनेकदा रात्रीचे शेतावर झोपलेले होते. पण ता गाव त्यांचा होता. पण हय मात्र ते अनोळखी होते. कोणच तसा जास्त ओळखीचा नाही होता. पण किती धाडशी माणूस असलो तरी एखादा खराखुरा पिशाच्य दिसला तर चांगल्या चांगल्या माणसांची चांगलीच वाट लागता. आणि त्यांनी तर स्वतःच्या डोळ्यांनी त्या पिशाच्य बघितलेला होता आणि त्या घरात एक पिशाच्य असा या माहिती असून सुद्धा त्यांका त्या घरात राहायचा होता ही कल्पना करून सुद्धा भीती वाटता. दुसऱ्या दिवशी रात्री ते त्या घरात झोपले आणि तेव्हा सुद्धा त्या पिशाच्य थयच होता. त्या रात्री सुद्धा त्यांका भयानक अनुभविलो. त्यांका असा वाटला की कोणतरी त्यांच्या छातीवर बसला आणि मोठमोठ्यान गळू आवळता. त्यांचं अक्षरशः श्वास कोंडलो होतो. पण तेव्हा सुद्धा त्यांनी ध्यान लावून त्या पिशाच्याकडसून सुटका केलेली होती आणि त्यांनी ती रात्र सुद्धा कशीबशी घालवल्यानी. पण रोज रोज ध्यान लावून ते असे किती दिवस ते पिशाच्याच्या तावडीसून सुटणार होते. म्हणून त्यांनी तिसऱ्या दिवशी माका फोन लावल्यानी आणि त्या पिशाच्याकडसून सुटका करून घेऊचो उपाय माका विचारूक लागले. पण प्रश्न असो होतो की ते केवळ तथागत गौतम बुद्धांका मानत होते. त्यामुळे त्यांका इतर देवांचे मंत्र सांगून कायच उपयोग नाही होतो. मग माका एक गोष्ट आठवली. माझ्या जवळचो एक मित्र होतो. त्या मित्रान माका खूप जुना म्हणजे साधारण 1965 सालची आवृत्ती असलेला एक बौद्ध धर्माचा रक्षणसूत्र नावाचा एक पुस्तक होता. तात्याने माका दिलेला होता आणि त्या पुस्तकात पाली भाषेमध्ये काही मंत्र लिहिलेले होते आणि ताजा पुस्तक होता तर खूप दुर्मिळ होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पुस्तकात वेगवेगळ्या समस्यांवर काय काय उपाय करायचे ह्याचे मंत्रसुद्धा लिहिलेले होते आणि हे सगळे मंत्र पाली भाषेत होते. आणि त्या पुस्तकाच्या शेवटी त्या सगळ्या मंत्रांचा अनुवाद मराठी भाषेत केलेलो होतो. त्यामुळे त्या सगळ्या मंत्रांचो अर्थ समजणं एकदम सोपा झाला. अट फक्त एकच होती, दारू पिणारो माणूस किंवा मांसाहार करणारो माणूस ते मंत्र वाचू शकत नाही. आणि जरी त्याने त्या मंत्रांचा वापर केल्यान तरी ते का प्रचिती येऊची नाही. पण सुदैवान संभाजी बापू पूर्णपणे शाकाहारी आणि निर्व्यसनी होते.
त्यामुळे मी पटकन त्या पुस्तकातले तेंका लागू होतील असे मंत्र मी तेंका सांगितलंय. तसे त्यांनी ते सगळे मंत्र वहीवर लिहून घेतल्याने ते जे मंत्र होते ते केवळ प्रत्येक दिवशी प्रत्येक खोलीत बसान एक अगरबत्ती लावून उच्चारूचे होते आणि असा सलग 3 दिवस ते मंत्राचा पठण करूचा होता. आणि असा केल्यामुळे घरातली जी काही वाईट शक्ती असतात किंवा काय बाधा असतात तर ती निघून जाता असा त्या पुस्तकात लिहिलेला होता. त्यामुळे त्यांनी पुढचे 3 दिवस ते मंत्र पठण केल्याने आणि जेव्हापासून त्यांनी ते मंत्र पठण करूक सुरुवात केलेली होती तेव्हापासून त्यांना त्या पिशाच्च काही दिसला नाही होता. पण जेव्हा त्यांचे 3 दिवस मंत्र म्हणून पूर्ण झाले तेव्हा त्यांना त्या पिशाच्च दिसला. ता मोठमोठ्यान आरडत हवेत तरंगत होता आणि बघता बघता ता हवेत तरंगत तरंगत घराच्या बाहेर निघून गेला. आणि हा जो भयंकर दृश्य होता ता त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला होता. आणि त्या दिवसानंतर मात्र त्यांका त्या पिशाच्च्याचो कधी त्रास झालो नाही. मग काही वर्षात ते त्याच घरात राहिले. त्यानंतर त्यांची परत एक बदली झाली. त्यांची ती बदली कोकणातल्याच एका दुसऱ्या गावात झाली होती. म्हणून त्यांनी त्या घर सोडून दिल्याने आणि ते त्या गावात राहत गेले. आणि आता ते सध्या कोकणात घर बांधून आपल्या कुटुंबासोबत वास्तव्य करून असत. पण त्यानंतर त्यांका असलो कधीच अनुभव इलो नाही. पण त्यावेळी त्यांका जो काय अनुभव इलो होतो तो अनुभव मात्र ते मरेपर्यंत विसरू शकत नाही होते. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असात तर लाईक करूक मात्र विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर या चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगीवेगळी भयानक गोष्ट घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.